सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण. खरा सामना न्यूज नेटवर्क. नमस्कार, खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पैठण तालुक्यातील MIDC येथील पोलीस ठाणे अंतर्गत 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विनय राठोड व पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन वरील ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, श्री बुरकुल, महिला पोलीस निरीक्षक स्वाती जगताप, महिला जमादार श्रीमती रगडे, भांगे कदम यांच्यासह जमादार दिलवाले, कृष्णा उगले, करतार सिंग सिंगल, अंकुश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 26/11 या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे, तुकाराम ओळंबे, विजय साळसकर आणि अशोक कामटे या शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून MIDC पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 80 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दत्ताजी भाले, रक्त केंद्रातील डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, डॉक्टर आप्पा सोमासे, डॉक्टर योगेश दहिवाळ, डॉक्टर गजानन वाहक, सहाय्यक शिंदे यांच्यासह MIDC पोलीस ठाण्याचे जमादार खंडू मनसरे, राहुल मोतमल, श्रीमान पंडित, दिनेश दाभाडे, श्रीमान भवर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी रक्तदान देऊन श्रद्धांजली अर्पण केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरील ठाण्याचे सर्व कर्मचारी सह परिसरातील ठाणे अंतर्गत येणारे गावचे सरपंच, गावचे पोलीस पाटील, पदाधिकारी, सर्वच पक्षाचे पुढारी यांच्यासह 80 रक्तदात्यांनी रक्तदान करून दत्ताजी भाले रक्त केंद्र गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर यांनी सहकार्य केल्यामुळे यांचेही वरील ठाणेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. तर या शिबिराला डॉक्टर संजय गंगवाल, अशोक चाबुकस्वार, गणेश वीर, अक्षय थोटे, सरक परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराला भेटी दिल्या आहेत. धन्यवाद. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. खरा सामना न्यूज नेटवर्क. धन्यवाद.